भगवन, त्वरा करा भगवन, आपल्या परमप्रिय भक्ताचं रक्षण करा. काय झालं गंगा माते? भगवन, पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून नेणारी मी, पण मीही आता थकले. हिरण्यकश्यपूच्या पापांना ऊत आलाय. स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही, तिथे अन्य कुणाची काय गत होईल? प्रल्हादास तो नराधम संपवून टाकेल. शांत हो गंगा माते. जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं. पाहत राहावं? आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवन? मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील? गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास तसूभर तरी कमी झालाय का माते? विश्वास राहील. जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेतेच, ही धारणा कमी होणारच नाही. आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय का ही धारणा टिकून आहे माते? मान्य आहे भगवन की जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे आपणच वाचवले. उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही. पण भगवन, मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांचं काय? माते, प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच लागते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही. आगीच्या झळा सोसल्याशिवाय सुवर्णास झळाळी येत नाही. माझ्या भक्तांनाही यातना सोसूनच मोक्ष प्राप्ती होईल. माते, हे सारं आमच्या इच्छेनं होत आहे असं समजा. हिरण्यकश्यपूने अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही. आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर ह्यासाठी उन्मत्त होऊ देतो, कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना उमगणार नाही. ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही, त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याई झळाळून उठणार नाही. माते, आज होलिकेच्या प्रकाशात प्रल्हादाचं पुण्यप्रद रूप जगाला कळेल. ओम श्री भगवते नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. होलिके, या अनाचारी अधम पुत्रासहित त्याची ईश्वर भक्ती पूर्ती जाळून टाक. आम्हास माहितीये तुला अग्नीची बाधा नाही. या जळत्या अग्निवेदीवर त्याला घेऊन बैस. तोच फक्त जळून खाक होईल, तुला काहीही होणार नाही. जशी आज्ञा बंधू. ओम श्री भगवते नारायणाय नमः. अशक्य. हे कसं झालं? जिला अग्नीची बाधा नाही ती जळून कशी काय गेली? आणि हा कुलबुडव्या अजून जिवंत? भगवते नारायणाय नमः. प्रल्हादा, वास कर तुझे थोतांड. या जगी माझ्याहून सर्व शक्तिमान अन्य कुणीही नाही. तू माझी साधना कर. पिताश्री, माझे भगवंत श्री नारायण यांच्याशिवाय मी अन्य कुणालाही भजणार नाही. ज्या तुझ्या नारायणानं माझ्या धाकट्या बंधूचा हिरण्यक्षाचा वध केला त्याची तू पूजा करावी? कितीसा मोठा आहे तुझा तो देव? हा, सांग ना. त्याला सांग माझा सामना कर. माझा. कुठे आहे तुझा तो परमेश्वर?
माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहेत. त्या झाडांमध्ये, त्या पक्ष्यांमध्ये, त्या आभाळामध्ये, मातीच्या प्रत्येक कणामध्ये. असं या खांबामध्ये तो आहे? नक्कीच आहे पिताश्री. मग तर त्याला इथे संपवतो मी. कुठाय तो? कुठे? कुठाय तो? हे काय? हे काय आहे? हा कुठला प्राणी? कोण आहे हा? महापातकी अत्याचारी दुष्टा, प्राणदंड घे. हाच तुझ्या विनाशाचा क्षण. बघ बघ, ही किती सांज आहे. दिवसही नाही, रात्रही नाही. हा उंबरठा आहे, आतही नाही, बाहेरही नाही. ही माझी धार धार नख. अस्त्रही नाही, शस्त्रही नाही. आणि मी नरसिंह, मानवही नाही, पशुही नाही. हो भोग आता तुझ्या पापाची फळ. सोड मला, सोड. अंतकाल, अंतकाल. कडकडीला स्तंभ, गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान. तडतडली नक्षत्रे पडता ती जाण, उग्र रूपे प्रकटे नृसिंह वदन. जय देव जय देव जय नर हरिराया, आरती ओवाळू भावार्थी ओवाळू महाराज वर्या. जय देव जय देव जय देव जय देव जय नर हरिराया.